तर सध्याची ही दृश्य आपण पाहतोय बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले होते। त्या ठिकाणी जय पवारांनी दर्शन घेतलेलं आहे। विद्या प्रतिष्ठानच्या परिसरामध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यासंदर्भात आताच शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। साधारणतः 1.5 ते 2 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आणि त्यानंतर जय पवारांनी विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी इथे नतमस्तक होत अभिवादन केलंय। दरम्यान आता अजितदादांच्या स्मारकासंदर्भात जय पवार या सगळ्या अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करतायत। या परिसरात नेमकं कुठे अजितदादांचं स्मारक उभारण्यात यावं त्या संदर्भात आताच शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांची बैठक पार पडली आणि त्या संदर्भातला आता आढावा घेताना जय पवार दिसतायत। दरम्यान या परिसरामध्ये कोणत्या ठिकाणी आपण स्मारक उभारू शकतो या संदर्भात जय पवार माहिती घेताना दिसतात। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, काय सांगाल, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? मोहिनी, नक्कीच काही वेळापूर्वी जे विद्या प्रतिष्ठान येथे शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या बैठक झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जय पवार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे अंत्यविधी झाला त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर तिथे त्यांनी दर्शन देखील घेतलेलं आहे। परंतु काही वेळापूर्वी ज्या विद्या प्रतिष्ठान आहे येथे शरद पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर तेथून बाहेर पडल्यानंतर जे जय पवार आहेत ते विद्या प्रतिष्ठानचं ग्राउंड आहे येथे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी झाला होता या ठिकाणी आले आणि येथे त्यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर येथून आता ते पुन्हा एकदा सहयोग च्या दिशेने निघत आहेत आणि काही वेळापूर्वीच येथे पोहोचल्यानंतर त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद दीपक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या संदर्भातली जागा निश्चिती आता या ठिकाणी झालेली आहे।